नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आपण बघणार आहोत सराव संच 2.4. प्रश्न 1. खालील वर्गीय समीकरणाची सामान्य रूपांशी तुलना करून ए बी सीच्या किमती लिहा. इथे आपल्याला ए बी व सीच्या किमती लिहायच्या आहेत. आपल्याला माहिती आहे हा प्रश्न बोर्डाला 1 मार्काला विचारला जाणार आहे. चला, पहिला प्रश्न दिलेला आहे x वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0. चला तर आपण ह्याचं उत्तर बघूया. उत्तर आहे x वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची तुलना x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून. ठीक आहे, सर्वात पहिलं आपल्याला काय करायचं आहे, जे समीकरण आपल्याला दिलेलं आहे त्याची तुलना आपल्याला x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या आपल्याला सामान्य रूपाशी करायची आहे. तर आता इथे a बरोबर a ची किंमत काढायची आहे, b ची किंमत आणि c ची किंमत. चला तर आता इथे बघा a ची किंमत आपली काय असेल, इथे नाही आहे म्हणजे a ची किंमत आपली 1 असेल. ठीक आहे, b ची किंमत किती आहे आपली चिन्हासकट वजा 7 आणि c ची किंमत आहे 5. बघा मित्रांनो, किती सोप्या पद्धतीचं हे गणित आहे जे तुम्हाला फक्त 1 मार्काला विचारलं जाणार आहे. चला आता आपण दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न आहे 2m वर्ग बरोबर 5m वजा 5. आता हे जे आपल्याला समीकरण दिलेलं आहे ते आपल्याला सामान्य रूपात नाही दिलेलं आहे. तर पहिलं आपण काय करूया, ह्याला सामान्य रूपात लिहूया. तर सामान्य रूपात कसं लिहिणार, 2m वर्ग, आता इकडे बघा 5m हे बरोबरच्या त्या साईडला आहेत, अधिकमध्ये आहेत, इकडे येऊन वजा 5m होतील. आता वजा 5 बरोबरच्या त्या साईडला आहेत, मग इकडे येऊन अधिक 5 होतील बरोबर 0 या वर्ग समीकरणाची तुलना आता am वर्ग वजा bm, इथे अधिक लिहूया, अधिक c बरोबर 0 शी करून. ठीक आहे, इथे आपल्याला बघा, इथे आपले जे फक्त जे चल आहेत ती बदललेले आहेत. वरती आपल्या प्रश्नामध्ये x चल होतं, इथे आपल्याला m चल दिलेलं आहे, म्हणून फक्त त्या ह्याच्यामध्ये आपण m हे चल वापरलेलं आहे. ठीक आहे, आता इथे a बरोबर b बरोबर आणि c बरोबर. आता a ची किंमत काय असेल बघा, a ची किंमत इथं किती आहे 2, b ची किंमत किती आहे वजा 5 आणि c ची किंमत आहे 5. ठीक आहे, अशा प्रकारे आपलं दुसरं गणित आहे झालेलं आहे. आता तिसरं गणित आपल्याला दिलेलं आहे y वर्ग बरोबर 7y. ठीक आहे, आता ह्याला पण आपण सामान्य रूपात कसं लिहायचं, y वर्ग, आता इथे बघा बरोबरच्या त्या साईडला 7y दिलेले आहेत, मग इकडे वजा 7y होतील. आता जर ह्या समीकरणाचं वर्ग समीकरणाचा आपण विचार केला तर इथे आपल्याला c ची किंमत तर दिलेलीच नाही आहे, तर इथे अधिक 0. ठीक आहे, c ची किंमत आपण 0 घेऊया बरोबर 0 या वर्ग समीकरणाची तुलना ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 शी करून. ठीक आहे, इथे मित्रांनो आपलं सामान्य रूप तेच आहे, फक्त जे आपल्याला चल दिलेले असतात ना ती चल फक्त इथे लिहायचे आहेत. जसं की इथे y दिलेला आहे तर आपण इथे yचा वापर केला, गेल्या प्रश्नामध्ये आपल्याला m दिला होता, आपण mचा वापर केला. ठीक आहे, तर बघा a ची किंमत, b ची किंमत आणि c ची किंमत. आता इथे a ची किंमत आपल्याला काय दिलेली आहे, काहीच नाही, मग इथे 1 उत्तर. बी ची आहे वजा 7 आणि सी ची आहे 0.
ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक दुसरा आहे, खालील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा. आता मित्रांनो इथे आपल्याला सूत्राचा वापर करून वर्ग समीकरणे सोडवायचे आहेत. हा पण आपल्याला बोर्डाला 2 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो. गेल्या वर्षी सूत्राचा वापर करा ह्या प्रश्नावरती 2 मार्काचा प्रश्न आला होता. ठीक आहे. तर आपलं वर्ग समीकरण आहे x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0. तर सर्वात पहिलं आपण काय करूया, x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0 ची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून. ठीक आहे. जो आपल्याला वर्ग समीकरण दिलेला असेल त्याची तुलना आपण आपल्या सामान्य जे रूप आहे त्याच्याशी करायची. त्याच्यानंतर आपल्याला इथे a, b आणि c च्या किमती काढून घेऊया. आताच बघा a ची किंमत इथे किती आहे, काही नाही म्हणजे 1 आहे, b ची 6 आणि c ची आहे 5. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला a, b व c च्या किमती मिळालेल्या आहेत. आता सूत्राचा वापर करता वेळी सर्वात पहिलं जे सूत्र असेल आपलं ते आहे b वर्ग वजा 4ac बरोबर. ठीक आहे. काय सूत्र आहे आपलं, b वर्ग वजा 4ac. आता बघा इथे b ची किंमत आपली किती आहे, 6. मग 6 कंसात लिहून त्याचा वर्ग लिहूया, वजाचे वजा 4चे 4. आता a ची किंमत गुणुले a ची किंमत किती आहे 1, c ची किंमत गुणुले c ची किंमत दिलेली आहे 5. ठीक आहे. बघा मित्रांनो मी परत एकदा सांगतो, b वर्ग, b ची किंमत आपली किती आहे 6 आहे म्हणून 6चा वर्ग वजाचे वजा 4चे 4. आता a ची किंमत आपली 1 आहे म्हणून गुणुले 1 आणि c ची किंमत आपली 5 आहे म्हणून गुणुले 5. ठीक आहे. आता 6चा वर्ग किती असतो 36 वजा 4 एके 4 गुणुले 5. त्याच्यानंतर 36 वजा 4 पंचे 20. आता मला सांगा 36मधून 20 गेले किती राहिले 16. म्हणजे इथे b वर्ग वजा 4ac ची किंमत आपली आली आहे 16. ठीक आहे. आता आपलं जे मेन सूत्र आहे ते आहे आपलं, आता बघा इथे आपलं जे वर्ग समीकरण आहे, वर्ग समीकरण आपलं काय आहे, x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0. आता इथे मला सांगा कोणतं चल वापरलं आहे, x चल वापरलेलं आहे बरोबर आहे. मग इथे लिहायचं x बरोबर आपलं सूत्र आहे वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. ठीक आहे. हे आपलं सूत्र आहे. काय सूत्र आहे, वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. ठीक आहे. आता इथं बघा मित्रांनो x बरोबर, आता आपल्याला फक्त इथं किमती लिहायच्या आहेत. आता इथं आपण a, b आणि c काय किमती होत्या, a ची किंमत आपली होती 1, b ची होती 6 आणि c ची होती 5. ठीक आहे. आता या सूत्रामध्ये फक्त आपल्याला किमती भरायच्या आहेत आणि किंमत काढायची आहे. आता इथे बघा वजाचं वजा लिहितो मी, b ची किंमत किती आहे आपल्या इथे 6, मग इथं मी 6 लिहितो. ठीक आहे. परत अधिक वजा वर्गमुळात, आता आपण वरती बघा b वर्ग वजा 4ac ची किंमत काढलेली आहे किती 16, मग इथं वर्गमुळात 16 लिहा छेद 2चे 2 गुणुले a ची किंमत किती आहे 1, मग इथे 1 लिहूया. बघा किती सोपं आहे ना. आता x बरोबर वजा 6 अधिक वजा, आता 16चे वर्गमूळ किती 4 बरोबर, 16चे वर्गमूळ किती 4 छेद 2 एके 2. ठीक आहे. इथपर्यंत तुम्ही पोचलात. बघ आता काय करायचं, असं झाल्यानंतर
एक्स बरोबर -6. आता इथे बघा अधिक वजा आहेत ना, एकदा +4 लिहा छेद 2 किंवा एक्स बरोबर -6. एकदा आपण अधिक लिहिलेलं आहे ते बरोबर आहे. आता इथे एकदा -4 लिहा छेद 2. ठीक आहे. काय करायचं, एकदा अधिकमध्ये 4 लिहायचे, एकदा वजामध्ये 4 लिहायचे. आता एक्स बरोबर वजा अधिक काय होतं, वजा होतं. मग 6 4 गेले, 2 राहिले. 6 मोठे आहेत म्हणून इथं वजाचं चिन्ह आहे. छेद 2 किंवा एक्स बरोबर वजा वजा काय होतं, अधिक. मग 6 आणि 4 10. 6 मोठे आहेत म्हणून त्याचं वजाचं चिन्ह देऊया छेद 2. आता एक्स बरोबर बेकेबे बेकेबे. मग एक्सची किंमत होईल -1. ठीक आहे. एक्सची किंमत आपली आलेली आहे -1 किंवा एक्स बरोबर बेकेबे बेपंचे 10. मग एक्सची किंमत बघा 5 आहे, इथे वजाचं चिन्ह आहे मग -5. ठीक आहे. अशा आपल्याला एक्स आणि एक्सच्या 2 किमती मिळतील. ठीक आहे. लास्टला लिहा दिलेल्या वर्ग समीकरणाची मूले -1 व -5 आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे बघा किती सोपं गणित येतं 2 मार्कासाठी. फक्त काय करायचं नाही मित्रांनो, फक्त किमती का लिहायचे आहेत आणि तुम्हाला वजा अधिक जे आपले सूत्र आहेत ते वापरायचे आहेत. चला आता आपण दुसरा बघूया प्रश्न. एक्स वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0. तर सर्वात पहिला आपण काय करतो मित्रांनो, एक्स वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0 ची तुलना कोणाशी करतो आपण, एक्स वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू. ठीक आहे. जे समीकरण आपल्याला वर्ग समीकरण आपल्याला दिलेले असेल त्याची तुलना आपण आपल्या सामान्य रूपाशी करून घ्यायची. त्याच्याने आपल्याला a b व c च्या किमती मिळतील. आता इथे a ची किंमत किती आहे, 1. b ची किती आहे सांगा पटापट, -3. c ची आहे -2. ठीक आहे. आता पहिलं सूत्र आपलं काय आहे, b वर्ग वजा 4ac बरोबर. आता इथे b ची किंमत किती आहे, -3. मग -3चा वर्ग वजा 4चे 4 गुणुले 1. a ची किंमत किती आहे, 1 गुणुले c ची किंमत किती आहे, -2. मग कंसात लिहूया. आता बघा 3चा वर्ग 9. ठीक आहे. आता इथे लक्षात ठेवा -3 गुणुले -3 वजा वजा काय होतं, अधिक. 3 त्रिक 9. इथं आपलं अधिकमध्ये 9 येतील. त्याच्यानंतर वजा वजा हे ते अधिक होतील. 4 एके 4 गुणुले 2. 9चे 9 अधिक 4 दुने 8. ठीक आहे. बघा किती सोप्या पद्धतीचं आहे. 9 आणि 8 किती होतात, 17. इथे आपली b वर्ग वजा 4ac ची किंमत किती आलेली आहे, 17. ठीक आहे. आपण बॉक्स करूया वाटल्यास. ठीक आहे. आता मेन आपलं सूत्र काय आहे, आता इथे बघा आपलं समीकरण काय आहे, एक्स वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0. कोणतं चल वापरलेलं आहे, एक्स. मग इथे एक्स बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुलात b वर्ग वजा 4ac छेद 2a असं आपलं सूत्र आहे. ठीक आहे. आता x बरोबर वजाचे वजा. आता इथे a ची किंमत b ची किंमत c ची लिहूया. a ची किंमत आपली किती आली होती, 1. b ची -3 c ची -2. ठीक आहे. बघा इथे पण तुम्हाला दिसत असते. आता इथे b ची किंमत किती आहे, -3. मग कंसात -3 लिहा.
बघा मित्रांनो, इथे एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, वजाचं वजा लिहिलं, बीची किंमत -3 आहे. ठीक आहे, मग कंसात -3 लिहायची. भरपूर अशी मुलं काय करतात, वजाचं वजा लिहितात, आता इथं -3 आहेत, मग 3 लिहितात फक्त, वजा लिहितच नाही. ठीक आहे, मग तुमचं उत्तर चुकतं. त्याच्यानंतर अधिक वजा वर्गमुलात, आता बी वर्ग वजा 4ac ची किंमत आपण किती काढलेली आहे, 17. मग 17 छेद 2/2 आणि एची किंमत किती आहे आपली, 1. आता x बरोबर, इथे बघा वजा वजा अधिक होतील, मग 3च लिहूया, म्हणजे +3 झाले हे. त्याच्यानंतर अधिक वजा, आता 17चे वर्गमूळ पडतात का, नाही, मग 17चे 17च लिहू, छेद बेके बी. ठीक आहे, आता काय आपण करतो, x बरोबर 3 अधिक वर्गमुलात 17 छेद 2 किंवा x बरोबर 3 वजा वर्गमुलात 17 छेद 2. ठीक आहे, बघा आता इथे आपलं काय पूर्ण उत्तर मित्रांनो येणार नाही. इथं आपल्याला xची किंमत इथेच ठेवायची आहे. ठीक आहे, तर आपल्या ह्या xच्या किमती ह्याच राहणार आहेत, कारण ह्याच्या पुढे आपण काय सॉल्व नाही करू शकत. ते तर याचं दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे 3 अधिक वर्गमुलात 17 छेद 2 व 3 वजा वर्गमुलात 17 छेद 2 आहेत. ठीक आहे, बघा मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही उत्तर काढलं तर तुम्हाला बोर्डाचे सर 2 मार्क आरामशीर देतील. चला, तिसरा प्रश्न आहे, 3m वर्ग अधिक 2m वजा 7 बरोबर 0. आता आपण काय करतो, सर्वात पहिलं 3m वर्ग अधिक 2m वजा 7 बरोबर 0 ची तुलना am वर्ग अधिक bm अधिक c बरोबर 0 शी करू. ठीक आहे, जे वर्ग समीकरण दिलेले आहेत त्याची तुलना आपण आपल्या सामान्य रूपाशी करून घेऊया. त्याच्यानंतर इथे a बरोबर b बरोबर c बरोबर, a ची किंमत किती आहे, इथे 3, b ची आहे 2 आणि c ची आहे -7. ठीक आहे, एवढं जर केलं ना मित्रांनो तरी तुम्हाला 1 मार्क मिळेल. आता b वर्ग वजा 4ac बरोबर, आता बघा बी ची किंमत किती आहे आपली, 2, मग 2 लिहा कंसात, त्याचा वर्ग वजा 4चे 4, a ची किंमत आहे 3 गुणुले c ची किंमत आहे -7. हे तर फक्त जेव्हा चिन्ह वजाचे असते ना तेव्हा ते कंसात लिहा. 2चा वर्ग 4 वजा वजा अधिक 4 त्रिक 12 गुणुले 7, 4 अधिक 12 7 84. 84 आणि 4 किती आले, 88. इथे बी वर्ग वजा 4ac ची किंमत आलेली आहे 88. ठीक आहे, आता सूत्र आहे आपलं. आता इथे बघा चला आपण कोणतं वापरलेलं आहे, m. मग m बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुलात b वर्ग वजा 4ac छेद 2a, हे आपलं सूत्र आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर m बरोबर वजाचे वजा b ची किंमत आपली किती आहे, 2, तर 2 लिहूया, अधिक वजा वर्गमुलात, आता ह्याची b वर्ग वजा 4ac ची किंमत आपण किती काढलेली आहे, 88, मग 88 लिहूया, छेद 2 गुणुले a ची किंमत किती आहे, 3, मग इथं 3 लिहूया. तर m बरोबर वजा 2
इथे बघा. आता m बरोबर -2 अधिक वजा, आता बघा इथे 88 आहेत मित्रांनो. 88 जे असे अवयव पाडायचे त्यातला एक अवयव आपल्याला वर्गमूलात असेल, जसं की 22 चोक. 22 चोक किती होतात? 88. आता इथे 4 ही संख्या आहे, त्याचे वर्गमूल पडतात, म्हणून आपण इथं लिहूया 4 गुणिले 22 छेद 6. आता m बरोबर -2 अधिक वजा, बघा 4चे वर्गमूल किती? 2. मग 2 बाहेर लिहूया आणि वर्गमूलात 22 तसेच्या तसे ठेवूया छेद 6. आता m बरोबर, मित्रांनो ही स्टेप जी आता आपण करणार आहोत ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे. आता कशी करायची ते बघा. बघा इथे 2 आहेत, इथे 2 आहेत, ठीक आहे. आता वर्गमूलात तर आपल्याला काही करायचं नाही आहे. आता मला सांगा 2 आणि 2 2च्या पाड्यात येतात, बरोबर आहे. तर मी कसं लिहितो बघा, 2 कंसात लिहायचे, इथं वजा आहे तर वजा 2च्या जागी मी 1 लिहितो, ठीक आहे. 2च्या जागी मी काय लिहिलं? 1 लिहिलं. त्याच्यानंतर अधिक वजा, परत 2च्या जागी 1 लिहिलं, वर्गमूलात 22 कंस पूर्ण छेद 6. आता मुलांनो तुम्ही विचार कराल की सरांनी नक्की केलं काय? तर बघा आता हे जे आहेत ना, जसं की -2 अधिक -2 वर्गमूलात 22, ह्यांचे मी काय केलेले आहेत? आपण कॉमन काढलेले आहेत. कॉमन म्हणजे आता ह्याच्यामध्ये बघा, ह्या 2 आणि ह्या 2चंच कॉमन काढायचं आहे. हे वर्गमूलातल्याचं काय करायचं नाही आहे. बघा इथे 2चे मी 2 बाहेर काढले. आता बघा इथे 2च्या ऐवजी 1 का लिहिलं? बे किती होतं? बे, ठीक आहे. वजाचं चिन्ह दिलं कारण 2ला वजाचं चिन्ह आहे. अधिक वजा, आता इथे पण बघा 2ने परत मी 1ला गुणलं तर बे होईल. बाकीचं वर्गमूलात आहे तसेच लिहिले. म्हणजे जर मी ह्याचा उत्तर काढलं तर बघा बे वजाचं वजा, परत अधिक वजा, परत बे वर्गमूलात 22. बघा जे आहे तेच काढले, फक्त याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की हे जे 2 आहेत ना ते आपण बाहेर काढलेले आहेत आणि त्याच्या जागी बघा बे इथे वजाचं चिन्ह, इथून वजाचं चिन्ह, अधिक वजा, परत बे आणि वर्गमूलात 22 आहे तसेच. आता इथे बे आणि 6, म्हणून m बरोबर, आता इथे -1 अधिक वजा वर्गमूलात 22. आता हा जो मित्रांनो 1 आहे ना, तो तुम्ही नाही लिहिलात तरी चालेल, छेद 3, ठीक आहे. असं आपलं उत्तर येईल, ठीक आहे. बघा -1 अधिक वजा, आता हा 1 नाही लिहायचा आहे, वर्गमूलात 22 लिहा. हा 1 पण मित्रांनो नाही लिहायचा आहे, ठीक आहे. आणि आता इथं आपण भाग दिला तो 3चे 3 दिले. आता आपण लिहूया m बरोबर -1 एकदा अधिक वर्गमूलात 22 छेद 3, किंवा m बरोबर -1 वजा वर्गमूलात 22 छेद 3. एकदा अधिकमध्ये लिहायचं, एकदा वजामध्ये. आता ह्याचं उत्तर पण आपल्याला एवढंच ठेवायचं, ह्याच्या पुढे उत्तर आपलं नाही आहे, ठीक आहे. तर मित्रांनो ही जी स्टेप आहे, ठीक आहे, ती खूप महत्त्वाची आहे, जी तुम्ही लक्षात ठेवा. जर तुम्ही विसरलात तरी हे जे आपलं मेथड आहे ते परत एकदा तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून बघा. आता आपण काय लिहितो? दिलेल्या वर्ग समीकरणाची मूले -1 अधिक वर्गमूलात 22 छेद 3 व -1 वजा वर्गमूलात 22 छेद 3 आहेत, ठीक आहे.
चला आता आपण चौथा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न आहे 5m वर्ग वजा 4m वजा 2 बरोबर 0. आता आपण काय करतो, 5m वर्ग वजा 4m वजा 2 बरोबर 0 ची तुलना am वर्ग अधिक bm अधिक c बरोबर 0 शी करू. ठीक आहे. आता येथे a ची किंमत, b ची किंमत, c ची किंमत. a ची किंमत किती 5, b ची किती आहे वजा 4 आणि c ची आहे वजा 2. ठीक आहे. आता पुढे आपण काय करतो, b वर्ग वजा 4ac. आता इथे b ची किंमत किती आहे वजा 4, मग वजा 4 कंसात लिहू, त्याचा वर्ग वजा 4चे 4 गुणुले a ची किंमत किती आहे 5 गुणुले c ची किंमत किती आहे वजा 2. आता 4चा वर्ग किती 16. ठीक आहे, माहिती आहे ना, वजा 4 गुणुले वजा 4, 4 चौक 16, वजा वजा अधिक झाली. त्याच्यानंतर इथे वजा वजा परत अधिक होतील, 4 पंचे 20 गुणुले 2. तर 16चे 16 अधिक 20 दुने 40, 40 आणि किती होतील 6, 4 आणि 5. इथे b वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली 56 आलेली आहे. ठीक आहे. आता आपण काय करणार, सूत्र आपण लिहूया, m बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. ठीक आहे. आता m बरोबर वजाची किंमत, वजाचा वजा, b ची किंमत किती आहे वजा 4. ठीक आहे, तर कंसात वजा 4 लिहा. लक्षात ठेवा मित्रांनो ही. त्याच्यानंतर अधिक वजा b वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली आहे 56, मग इथं मी वर्गमुळात 56 लिहितो, छेद 2 गुणुले a ची किंमत किती आहे इथे 5, इथं 5 लिहूया. आता m बरोबर वजा वजा इथे अधिक होतील, अधिक वजा. आता इथे बघा 56 हे कुणाचे वर्गमूळ नाही आहेत, तर गेल्या प्रश्नामध्ये आपण तसं केलं होतं. 56 कोणत्या पड्यात येतात 14 चौक 56 बरोबर आहे. आता मी तुम्हाला सांगितलं एक संख्या अशी घ्यायची की ज्याचा वर्गमूळ पडतोय, तर मग 4 गुणुले 14 छेद 2 पंचे 10. ठीक आहे. आता m बरोबर 4 अधिक वजा 4चे वर्गमूळ 2 बाहेर लिहा, 14चे आतमध्येच ठेवा, त्याचे वर्गमूळ नाही लिहायचे, 10चे 10. तर आता परत आपण महत्त्वाची आपली स्टेप बघायची आहे. बघा आता इथे 4 आहेत, इथे 2 आहेत. 4 आणि 2 कोणत्या पाड्यात येतात 2च्या पाड्यात येतात, बरोबर आहे. तर बघा इथे मी करतो 4 अधिक वजा 2 वर्गमुळात 14. आपल्याला हे 2 संख्याच पाहिजेत 4 आणि 2, तर 2 मी बाहेर लिहिले कंसात. 2च्या पाड्यात 4 कधी येतात दुसऱ्यांदा, मग इथं 2 लिहा, बरोबर आहे. अधिक वजा 2च्या पाड्यात 2 कधी येतात एकदा. वर्गमुळात 14चे आपल्याला काय करायचे नाही आहेत, तर मग त्या जागी हे लिहायचं 2 कंसात 2 अधिक वजा 1 वर्गमुळात 14 कंस पूर्ण छेद 2 पंचे 10. ठीक आहे. बघा याचं उत्तर जर तुम्ही काढले 2 दोन्ही 4 अधिक वजा 1 के 2 वर्गमुळात 14. बघा हे झालं. ठीक आहे. तर ही खूप महत्त्वाची स्टेप आहे जी मुलांना समजत नाही, तुम्हाला चांगल्या सोप्या पद्धतीने समजवलेले आहे, लक्षात ठेवा. आता 2 के 2 2 पंचे 10.
ठीक आहे. तर एम बरोबर, आता हा एक आपण लिहितो का? नाही. आपण काय लिहायचं? डायरेक्ट 2 अधिक वजा वर्गमुळात 4/5. ठीक आहे. मग एम बरोबर 2 अधिक वर्गमुळात 14/5 किंवा एम बरोबर 2 वजा वर्गमुळात 14/5. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला ही उत्तरं मिळालेली आहेत. बघा, आता आपण काय लिहितो लास्टला? दिलेल्या वर्ग समीकरणाची मूले किती आहेत? 2 अधिक वर्गमुळात 14/5 व 2 वजा वर्गमुळात 14/5. हे 5 आहे मित्रांनो, 5 आहे. ठीक आहे. चला, 5वा प्रश्न आहे. वाय वर्ग अधिक 1/3y बरोबर 2. आता हे जे समीकरण आपल्याला दिलेले आहे ते आपल्याला सामान्य रूपात नाही आहे. तर पहिलं आपण काय करू? दिलेले वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहू. ठीक आहे. सामान्य रूप काय होईल मित्रांनो? वाय वर्ग अधिक 1/3y. आता इकडचे अधिक 2 इकडे येऊन वजा 2 होते, बरोबर 0. आता इथे बघा मित्रांनो, आपल्याला इथे 1/3 आहे ना. आता आपण भरपूर असे गणितं बघितलेले आहेत. तर आपल्याला माहिती आहे की इथं छेदस्थानी 3 काढण्यासाठी आपण काय करूया? 3 गुणुले वाय वर्ग अधिक 1/3 y गुणुले 3 वजा 2 गुणुले 3 बरोबर 0 गुणुले 3. काय केलं? दोन्ही बाजूस 3ने गुणून. ठीक आहे. दोन्ही बाजूला काय केलं? 3ने गुणलं, जेणेकरून ते 3 निघून जातील. आता या दोघांचा गुणाकार केला तर काय येईल? 3y वर्ग अधिक 3 आणि 3 निघून जातील. 1ने y ला गुणलं तर y येईल, वजाचे वजा, बेत्रिक 6 बरोबर 2 0 ने 3 ला गुणलं तर 0. बघा, आता आपल्याला समीकरण मिळालेलं आहे. आता 3y वर्ग अधिक y वजा 6 बरोबर 0 ची तुलना ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 शी करून. ठीक आहे. आता इथे a ची किंमत, b ची आणि c ची किंमती मिळतील. a ची किंमत किती आहे? 3, b ची आहे 1 आणि c ची आहे वजा 6. ठीक आहे. पुढील सूत्र आपलं आहे b वर्ग वजा 4ac. आता b ची किंमत किती आहे? 1, मग 1 चा वर्ग वजा 4 गुणुले a ची किंमत किती? 3 आणि c ची वजा 6. आता 1चा वर्ग 1 वजा वजा अधिक 4 त्रिक 12 गुणुले 6. तर 1 अधिक 12 = 72. मग 72 आणि 1 किती होईल? 73. b वर्ग वजा 4ac बरोबर किती उत्तर आलं आपलं? 73. सूत्र आहे आपलं. आता इथे y बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. आता y बरोबर वजा
बीची किंमत आहे 1 अधिक वजा बी वर्ग वजा 4ac किंमत किती काढली आपण 73. मग 73 छेद 2 गुणुले एची किंमत किती आहे 3. मग इथं 3. मग y बरोबर वजा 1 2 मिनटं बघा y बरोबर वजा 1 अधिक वजा आता इथे बघा 73चे मित्रांनो वर्गमूल या आपण अवयव नाही पाडू शकत कारण 73 ही आपली विषम संख्या आहे. तर आपण 73चे 73 आहे तसेच लिहूया आणि बेत्रिक 6. ठीक आहे. तर आपलं उत्तर मित्रांनो असंच एवढंच येईल की y बरोबर वजा 1 एकदा अधिक वर्गमुळात 73 लिहा छेद 6 किंवा y बरोबर वजा 1 वजा वर्गमुळात 73 छेद 6. एकदा अधिकमध्ये लिहायचे एकदा वजामध्ये. ठीक आहे. लास्टला येतो दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा 1 अधिक वर्गमुळात 73 छेद 7 व वजा 1 वजा वर्गमुळात 73 छेद 6 आहे. ठीक आहे. चला तर मग अशा पद्धतीने आपलं 5वाही प्रश्न इथे सॉल्व करून झालेला आहे. ठीक आहे मित्रांनो. इथं ही जी स्टेप आहे ती आपली इम्पॉर्टंट आहे की जेव्हा पण 73चे अवयव पडणार नाहीत तर तुम्हाला ते तसेच ठेवायचे आहेत आणि ते तिथपर्यंतच उत्तर येईल. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय करायचं नाही आहे. ठीक आहे. चला आता आपण प्रश्न क्रमांक 6 बघूया. प्रश्न क्रमांक 6 आहे 5x वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0. चला उत्तर 5x वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0 ची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू. ठीक आहे. आता आपल्याला म्हणून a बरोबर b बरोबर आणि c बरोबर. आता इथे a ची किंमत काय असेल 5, b ची काय असेल 13 आणि c ची असेल 8. चला आपल्याला a b आणि c च्या किमती मिळालेल्या आहेत. आता पुढचं सूत्र आहे b वर्ग वजा 4ac. आता इथे b ची किंमत आपली आहे 13. मग 13चा वर्ग वजा 4चे 4 गुणुले a ची किंमत आहे 5 गुणुले c ची किंमत आहे 8. आता 13चा वर्ग किती असतो मित्रांनो 169 वजा 4 पंचे 20 गुणुले 8. मग 169 वजा 20 20 8 160. मग 169 मधून 160 गेले किती राहिले 9. ठीक आहे. म्हणजे बी वर्ग वजा 4ac ची किंमत आपली किती आलेली आहे ते 9 आलेली आहे. आता पुढील सूत्र आहे आपलं. आता इथे जे पद आहेत आपल्याला x हे चल आहे x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. मित्रांनो सूत्र जरी लिहिलं तरी तुम्हाला अर्धा मार्क मिळेल. ठीक आहे. मग x बरोबर आता ज्या सूत्रामध्ये त्या आपल्याला किमती आहेत त्या आपण भरू. वजाचं वजा b ची किंमत आपली किती आहे 13. मग त्या 13 लिहूया अधिक वजा b वर्ग वजा 4ac ची किंमत आपण किती काढली आहे 9. मग वर्गमुळात 9 छेद 2 गुणुले a ची किंमत आहे आपली 5. मग ते 5 लिहूया. ठीक आहे.
पुढे x बरोबर -13 अधिक वजा 9चे वर्गमूळ किती 3 छेद 2 पंचे 10. बघा इथपर्यंत आलो. आता x बरोबर आपण काय करूया, -13 एकदा +3 लिहायचे किंवा x बरोबर -13 एकदा -3 छेद 10. ठीक आहे, एकदा अधिकमध्ये लिहायचं, एकदा वजामध्ये लिहायचं. आता x बरोबर वजा अधिक काय होतं वजा, 13तून 3 गेले 10. इथे 13 मोठे आहेत म्हणून वजाचं चिन्ह, 10चे 10 खाली. किंवा x बरोबर वजा वजा काय होतं अधिक, 13 आणि 3 16. इथं 13 मोठे आहेत म्हणून वजाचं चिन्ह छेद 10. ठीक आहे. आता x बरोबर 10 एके 10, 10 एके 10. मग xची किंमत येईल -1. xची इथं किंमत किती आली -1. किंवा x बरोबर, आता इथे बघा 10 आणि 16 हे दोनाच्या पण पाड्यात येतात. मग 2 पंचे 10 आणि 2 आठी 16. तर इथे xची किंमत येईल -8 छेद 5. ठीक आहे. आता ह्या संख्येला एकाच संख्येने भाग जाणार नाही म्हणून हे उत्तर आपलं इथेच राहील. तर आपलं इथं उत्तर काय येईल, दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे -1 व -8 छेद 5 आहेत. ठीक आहे. बघा किती मित्रांनो सोपं गणित आहे हे. चला सराव संचाचा लाचचा प्रश्न क्रमांक 3 ही आपल्याला मित्रांनो कृती दिलेली आहे. कृतीच्या पद्धतीने आपल्याला हे उत्तर सोडवायचं आहे. तर प्रश्न कसा दिलेला आहे बघा, x वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3x अधिक 3 बरोबर 0 हे वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून खालील प्रवाह कृती दिलेल्या माहितीच्या आधारे सोडवा. जसं मित्रांनो आपण करतो तसंच उत्तर आहे, फक्त आपल्याला इथं कृती दिलेली आहे. तर बघा सर्वात पहिला आपण काय करतो, x वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3x अधिक 3 बरोबर 0 ची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून abcच्या किमती काढायच्या. तर मग पहिले आपण काय करू, abcच्या किमती काढू जसं आपण काढतो. त्याच्यानंतर b वर्ग वजा 4ac किमती काढू. त्याच्यानंतर आपण काय करतो, b वर्ग वजा 4ac किंमत काढतो. त्याच्यानंतर बघा इथं वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र लिहा. त्याच्यानंतर आपण सूत्र लिहितो आणि त्या सूत्रामध्ये किमती घालून उकल काढा. ठीक आहे. तर चला आता आपण उत्तराला सुरुवात करू. सर्वात पहिलं x वर्ग वजा 2 अधिक 2 वर्गमुळात 3x अधिक 3 बरोबर 0 ची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू. ठीक आहे. आपण तुलना केली तर काय होईल, आपल्याला a ची b ची आणि c ची किंमत मिळेल. इथे a ची किंमत काही नाही म्हणजे 1 असेल, b ची असेल 2 वर्गमुळात 3. ठीक आहे. आणि c ची किंमत आहे ते 3. जसं आपल्याला a b आणि c च्या किमती ते मिळालेल्या आहेत. चला आता आपण पुढे काय करणार, b वर्ग वजा 4ac ची किंमत काढूया. आता इथे b ची किंमत किती आहे आपली, 2 वर्गमुळात 3 वर्ग त्याचा वर्ग वजा 4चे 4 गुणुले a ची किंमत आहे 1 आणि c ची किंमत आहे 3 मग गुणुले 3. ठीक आहे. आता मित्रांनो बघा जर असं आलं तर तुम्ही काय कराल सांगा. आता इथे बघा हे 2 आणि वर्गमुळात 3 ही वेगळी संख्या आहे, मग 2चा वर्ग 4 येतो बरोबर आहे, गुणुले आता वर्गमुळात 3 आणि त्याचा वर्ग. आता बघा वर्गमुळात 3
चा वर्ग कसा काढणार आपण, ठीक आहे. वर्गमुळात आता मी असं हे वर्गमूळ आणि हे वर्गमूळ हे काय होणार, कॅन्सल होणार. इथं किती येईल, 3 येतील. वजा 4 एके 4 गुणुले 3. आता 4 त्रिक 12 वजा 4 त्रिक 12. मग इथे बी वर्ग वजा 4ac ची किंमत आली आहे 12तून 12 गेले 0, ठीक आहे. चला पुढे आपण आपलं सूत्र काय आहे, x बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac छेद 2a हे आपलं सूत्र आहे. x बरोबर वजा बीची किंमत किती होते आपली, 2 वर्गमुळात 3, ठीक आहे. अधिक वजा आता बी वर्ग वजा 4ac ची किंमत काय आपली 0 छेद 2 गुणुले a ची किंमत आहे आपली 1, ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला किमती भरून घ्यायच्या आहेत. आता वजा 2 वर्गमुळात 3 अधिक वजा आता 0च्या वर्गमूळ आपण इथं डायरेक्ट 0 लिहूया आणि बे एके बे, ठीक आहे. आता x बरोबर वजा 2 वर्गमुळात 3 अधिक 0 छेद 2 किंवा x बरोबर वजा 2 वर्गमुळात 3 वजा 0 छेद 2, ठीक आहे. इथे एकदा अधिकमध्ये 0 लिहिलं, एकदा वजामध्ये 0 लिहिलं. आता इथं x बरोबर हे बे के बे आणि बे के बे कट होतील. मग इथे वजा वर्गमुळात 3 किंवा इथे पण बे के बे इथे येईल x बरोबर वजा वर्गमुळात 3, ठीक आहे. येथे तुम्ही अधिक 0 वजा 0 लिहिलात तरी चालेल किंवा नाही लिहिलात तरी चालेल. वर्गमुळात 3, ठीक आहे. तर दिलेल्या वर्ग समीकरणाची मुले वजा वर्गमुळात 3 व वजा वर्गमुळात 3 आहेत, ठीक आहे. आपला सराव संच इथे संपलेला आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, जर व्हिडिओ आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपल्या चॅनलचं नाव आहे SSC मॅथ्स मराठी, ठीक आहे. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडली तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये.